घाटकोपरमधल्या होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आलाय। गुन्हे शाखेनं या आधीच या प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक केली होती। होर्डिंग दुर्घटनेनंतर अटकेच्या भीतीनं भिंडेनं पळ काढला होता। गुन्हे शाखेनं भिंडेला उदयपूरमधल्या रिसॉर्टमधून अटक केली आहे। आता त्याच्या विरोधातलं हे प्रकरण गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आलंय। सुरेश सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुरेश, भावेश भिंडेला अटक करण्यात आलेली आहे, आता पुढची कारवाई कशी होणार आहे, कसा संपूर्ण तपास होईल? प्रज्ञा, नक्कीच आपण पाहतोय की भावेश भिंडे ज्या दिवशी घाटकोपरची घटना घडली त्यानंतर भावेश भिंडेने आपल्या ड्रायव्हरसह तिथून पळ काढला आणि त्याने थेट लोणावळा गाठलं। लोणावळा येथे एका खासगी बंगल्यात तो राहिला होता आणि त्याच ठिकाणी पोलीस मागावर आहेत हे लक्षात घेता त्या ठिकाणी लपून बसला होता। मात्र त्या ठिकाणी ही पोलीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही। यासाठी त्याने दुसरं सिम कार्ड आणण्यासाठी ड्रायव्हरला पाठवून स्वतः तिकडनं पुन्हा एक्सप्रेस मार्गे तो अहमदाबादला आला आणि त्या ठिकाणाहून तिथे एका नातेवाईकांकडे थांबला होता। मात्र पोलीस हे मागावर असल्याची माहिती बातम्यांच्या माध्यमातून समोर येतच होती आणि अशातच भावेश भिंडे हा राजस्थानच्या मार्गे उदयपूर या ठिकाणी एका रिसॉर्टमध्ये थांबला होता। त्या ठिकाणी त्याच्या भाच्याने त्याच्यासाठी रिसॉर्टमध्ये खोली बुक केल्याची माहिती ही आता तपासात समोर आलेली आहे। मात्र पोलिसांच्या खरं तर विशेष कामगिरीचं कौतुक करावं लागेल। मुंबई क्राईम ब्रांचने एकूणच सलग 3 दिवस भावेशचा पाठलाग करत त्याला उदयपूर येथून अटक केलेली आहे। एकूणच त्याचा तपास हा आता पुन्हा एकदा गुन्हे शाखेकडे म्हणजे मुंबई क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आलेला आहे। या संदर्भातले डॉक्युमेंट्स हे देखील आता मुंबई पोलीसच्या क्राईम ब्रांच विभागानं मागून घेतलेले आहेत रेल्वेकडनं की नेमका गैरव्यवहार झाला कसा आणि कुणी याला परमिशन दिली याचा सखोल तपास आता मुंबई क्राईम ब्रांच करताना पाहायला मिळणार आहे। मात्र याच दरम्यान भावेश ज्या ठिकाणी पळाला होता त्या ठिकाणी त्याला कुणी मदत केली याचाही तपास मुंबई क्राईम ब्रांच करणार आहे। त्यामुळे या सर्वांवरती देखील आता कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं राहील। मात्र भावेशच्या एकूण कारवाई संदर्भात आता क्राईम ब्रांचकडनं तपास सुरू केलेला आहे। आजच त्याला विक्रोळीच्या न्यायालयात देखील उपस्थित केलं जाणार आहे। त्यामुळे भावेशला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते आणि त्याच्या चौकशीतनं आणखी काय माहिती समोर येते, यामध्ये कुणाचा सहभाग आहे हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। प्रज्ञा, बरोबर आहे, भावेश एक कडी आहे फक्त या सगळ्यातली। या सगळ्याची लिंक कुठपर्यंत आहे याचाही तपास घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं तपासाला सुरुवात झाली आहे। सुरेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।